मराठा आरक्षण को लेकर चल रहे विवाद के बीच पत्रकारों से बातचीत में कृषि मंत्री धनंजय मुंडे ने मुख्यमंत्री का बचाव करते हुए कहा कि फडणवीस सरकार किसी भी समाज के आरक्षण को कोई नुकसान नहीं पहुंचाएगी। आगे उन्होंने कहा कि प्रशासन आरक्षण के मुद्दे पर पूरी तरह प्रतिबद्ध है और इसे लेकर किसी भी तरह का कोई समझौता नहीं होगा। उन्होंने यह भी बताया कि सरकार सभी समुदायों के अधिकारों का सम्मान करते हुए समाधान निकालने में लगी है। अब देखना होगा कि प्रशासन की स्थिति का आरक्षण विवाद पर क्या असर पडेगा। आपल्या आरक्षणाला कुठेतरी धोका पोहोचतोय म्हणून एका तरुणाने आपलं सबंध जीवन आरक्षण वाचावं त्याच्यासाठी चालणाऱ्या आंदोलनामध्ये आपल्या जीवनाची आहुती दिली आहे। ती जीवनाची आहुती देताना त्याला 3 मुली, 1 मुलगा, बायको, घरदार काही दिसलं नाही आणि ही तीव्रता या महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून आपण पाहतो। म्हणून माझे हात जोडून पहिल्यांदा विनंती की ज्यांच्यासाठी आरक्षणचा फायदा होणार आहे तेच जर अशा आत्महत्या करू लागले तर मग हे आरक्षण द्यायचं कोणाला। म्हणून कुणीही आताताईपणा करू नका। सरकार अतिशय सजग आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी कुठल्याही आरक्षणाला धोका लागणार नाही याची खात्री घेतलेली आहे, जबाबदारी घेतली आहे आणि यामध्ये या सर्व गोष्टी पाहत असताना आपण माध्यमांनी सुद्धा आता छत्रपती शिवशाहू फुले आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी गावकूस घालून दिला तो गावकूस आता या आरक्षणाच्या वेगवेगळ्या लढायांमुळे राहिला नाही। 2 जातीचे जिवलग मित्र एकमेकाच्या जीवावर उठायला आणि काही जिल्ह्यात तर पोलीस डिपार्टमेंट मध्ये पोलिसांना ड्रेसवर अन्नाव लावायची सुद्धा बंदी आहे। हे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही।